नमस्कार. आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तर सर्वात आधी नवीन वर्षाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. येणारं हे नवीन वर्ष तुम्हाला सगळ्यांना खूप आनंदाचं आणि भरभराटीचं जाऊ. माझ्या दिवसाची सुरुवात झाली आहे आणि आता सुरुवात जस्ट झाली आहे आणि देवपूजेशिवाय ती सुरुवात इनकम्प्लीट आहे. देवांची भांडी घासून ठेवली आहे, देवपूजेला लागणार आहे ती. बेडशीट कर्टन सकाळी लवकर उठून मी चेंज करून घेतली. ही जी फुलं आहेत ती 3 दिवस झाले अगदी छान आहेत बघा. आणि याच्यातलं पाणी मी रोज चेंज करते आणि ही ताजी राहण्यासाठी मी एक टिप म्हणजे फॉलो करते. मी पण ती बऱ्याच दिवसांपासून म्हणजे ही ट्रिक काय आहे, कशी फुलं एवढे दिवस छान राहतात ना, तर मी सध्या त्याच्यावर रिसर्च माझा चालू आहे. मी तुमच्याबरोबर ही टिप नक्की शेअर करेन. तर चला आता ना सचिनला मी सर्वात आधी देवपूजेच्या याच्या तयारीसाठी मदत करणार आहे. मंगल कलश आहे तर त्याला हे जे आपण काल वस्त्र आणलेलं ना ते नेसवून घेते बघा. छान दिसतंय वस्त्र. थोडासा कलर पिंकिश आहे पण याच्यामध्ये थोडासा तो असा रेडसर दिसतोय, लालसर दिसतोय, पण तो पिंक कलरचा आहे. आज मला थोडंसं निवांत आहे, म्हणजे आज एवढ्या वर्षात म्हणजे मला अशी स्वतःहून सुट्टी मिळालेली आहे. बऱ्याच वेळा सुट्टी मागून घ्यावी लागते पण यावेळेस मला ती सुट्टी मिळालेली आहे. तर मी आज खूप आनंदी आहे. आजचा दिवस खूप छान आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मला अशी ना देवपूजा करायला मिळते किंवा अशी तयारी वगैरे करायला मिळते आणि ती पण निवांत ना, त्या दिवशी माझ्या दिवसाची सुरुवात ना अगदी खूप छान होऊन जाते. मला या सगळ्या गोष्टी करायला खूप जास्त आवडतात पण वेळेअभावी ना सकाळच्या त्या मला जमत नाही. आणि माझ्याकडे उलटं झालं आहे. म्हणजे मी जेव्हा इथे लग्न करून आली तेव्हा मला ह्या सगळ्या सवयी खूप जास्त होत्या आणि मग माझ्या बघून ना आता त्या सगळ्या गोष्टी सचिन आवर्जून आणि तेवढंच आवडीने तो करतो. सकाळची देवपूजा वगैरे, नित्यपूजा वगैरे ज्या काही असतात ना, तो त्याचा वेळात वेळ काढून त्या सगळ्या गोष्टी करत असतो आणि मला त्याचा खूप जास्त आनंद आहे. त्यासाठी लागणारी ही वेगवेगळी फुलं मी काढून घेणार आहे. म्हणजे जसं गजरे आहेत, त्याच्यानंतर तगरीच्या वेण्या आहेत, त्याचबरोबर चाफा आहे, पिवळी फुलं, सफेद फुलं, अशी वेगवेगळी मला ठरलेली असतात की कोणाला कुठली कुठली फुलं व्हायची आहेत हे डोक्यात माझ्या फिक्स असतं. मग तशा याने ना मी ती थोडी थोडी वेगळी पहिलीच काढून घेते. कारण मग नंतर पूजेच्या वेळेस मग हे सगळं शोधायला गेलं ना की मग हे कुठे, ते कुठे, ते कुठे, आणि मग सगळी फुलं काढली जातात आणि मग ठेवायला परत फ्रीजमध्ये ना स्टोअर करताना प्रॉब्लेम होतो. म्हणून जेव्हा काढायची असतात तशी एका ना प्लेटमध्ये मी वेगवेगळी काढून घेते. याच्याबरोबर मी अजून एक प्लेट घेते, त्याच्यामध्ये मग तांदूळ आपल्याला जे काही लागतात ते, त्याचबरोबर कधी कधी प्रसाद लागतो म्हणजे जे काही खडीसाखर किंवा साखर, असं सगळं वेगवेगळं काढून ठेवते. त्यानंतर पाणी असतं कलशामध्ये जे आपण छोटे छोटे ठेवतो ते पण सगळं मी वेगवेगळं काढून ठेवते. आज चहाचा नाश्ता नव्हता म्हणजे चहा वगैरे, तर माझा पण उपवास होता. तर मग सचिन म्हणाला तू आपला केळीचा मिल्कशेक वगैरेच कर, बनाना मिल्कशेक, तर तो तुला पण होईल आणि मग मला पण होऊन जाईल नाश्त्यासाठी. सकाळचा हा नाश्ता इथेच आहे बघा अजून. आणि जो बाजूचा भाजीची जी काही तयारी करून ठेवलेली तो पण आहे. फुलांनी सजलेलं हे देवघर बघायला किती छान वाटतं ना, मन अगदी प्रसन्न होऊन जातं. तर देवपूजा पण करून झालेली आहे आणि ना स्वामींच्या इथे मला शूट करायला ना मी नेहमी नेहमी जेव्हा प्रयत्न करते ना तिथे काय होतं, उलटं लाईटचं रिफ्लेक्शन होतं आणि थोडासा ना अंधाराच येतो. तरी पण मी शूट करण्याचा प्रयत्न केलाय. एक छोटीशी झलक दाखवली पण थोडासा अंधारच आलाय बघा. जेवणाला सुरुवात करायच्या आधी काल जे दिवसभर मोड आणायला ठेवलेले वाल आहेत ना, त्याला आता चांगले मोड आलेले आहेत. आणि हे सोलायचे कसे, तर सोलण्यासाठी मी काय करते, कारण सोलायला बराचसा वेळ जातो, तर ते सोलायच्या आधी याच्यामध्ये ना अर्धा एक तास पाणी टाकून तसंच ठेवून द्यायचं. याची सगळी सालं ना आपोआप निघाली जातात आणि सोलणं ना अगदी इझी होऊन जातं. ही ट्रिक आहे ना किंवा ही टीप आहे सचिनच्या काकींनी मला सांगितलेली. त्या पटापट अशा पद्धतीने वाल सोलतात आणि त्यांची ही टीप मी नेहमी फॉलो करते आणि मी बऱ्याच वेळा आपल्या व्लॉगमधनं पण तुमच्याबरोबर ही शेअर केलेली आहे. तर हे साबुदाणे जे रात्री भिजत घातलेले, चण्याची डाळ पण आहे ती पण भिजत घातलेली, एवढी जास्त डाळ लागणार नाही आहे, थोडीशीच याची लागणार आहे. तर आजचा मेनू सुरुवात करायच्या आधी कुकर लावून घेऊ, कारण कुकर लावला की मी तुम्हाला सांगते 50% काम झालेलं असतं. तर वरण आणि भात करायचं आहे. तर माझं जेवण नसल्यामुळे मग मी पुलाव कॅन्सल केला. पुलाव किंवा मसाले भात पण करायचा होता, पण मग मी विचार केला की आता सचिन एकटाच आहे जेवायला,
म्हणून मग मी म्हटलं की परत तो भात राहून जाईल आणि त्याच्यामुळे मग आपण साधा वरण भात करू. ॲक्च्युली वरणाचं जे असतं ना म्हणजे वाटपाची डाळ ती करायची होती, पण नंतर असा विचार केला की ते पण नको. सचिन म्हणाला की नको तू साधंच वरण कर, तर त्याच्यामुळे म्हणून मी आता साधंच वरण करणार. तर वरण भाताचं कुकर मी सर्वात आधी लावून घेतलं आणि आता मी तुम्हाला आजचा मेनू काय आहे ना तो सर्वात आधी सांगते. कारण शेवटी म्हणजे कशापासून काय सुरुवात करायची ना हे आपण डोक्यात थोडंसं ठरवलेलं असलं ना की काम इझी होऊन जातं. तर भेंडी आहे, कोबी आहे, कैरी आहे. भेंडी आपण भरून करणार आहोत. काकडीची कोशिंबीर आज करायची आहे, कोबीची भजी करायची आहे, प्लस कोबीची भाजी करायची आहे आणि कैरीचं आपल्याला लोणचं करायचं आहे. साबुदाण्याची खीर करायची आहे, वरण असणार आहे, भात आहे, त्याचबरोबर पुरी आहे, श्रीखंड आहे, मटार पुलाव किंवा असं काहीतरी होतं पण ते कॅन्सल केलं. मग फ्लॉवर मटारची भाजी असं ठरलं. म्हणजे आज 2 भाज्या तर करणार आहे, वरण भात 2 भाज्या आणि भजीमध्ये आपण कोबीची भजी करणार आहोत आणि भेंडी भरलेली करणार आहोत. म्हणजे दोन्ही गोष्टी होऊन जातील बॅलन्स. तर मी असा विचार करते ना नेहमी, तुम्ही जे काही मील कराल ना ते जेवढं तुम्ही साधं सिंपल आणि सोपं करण्यात म्हणजे ठेवाल ना तेवढं तुम्हाला ते खूप इझी पण जाईल आणि समोरच्याला ते तेवढं आवडेल पण. जेवढं साधं सिंपल असेल ना जेवण तेवढं ते अजून तुम्हाला बनवायला खूप इझी जातं आणि ते पटकन पण होतं बनून आणि वेळेत पण होतं बनून. तर इथे मी सगळ्या भाज्या वेगवेगळ्या ज्या होत्या ठेवलेल्या त्या काढून घेते बघा. एका याच्यामध्ये मटार आणि फ्लॉवर घेतलेलं आहे, कोबी आणि कोथिंबीर पण एकदम घेतली आहे. कांदा आजच्या जेवणामध्ये पूर्णपणे आपण वापरणार नाही आहोत, त्याच्यामुळे एक छोटासा बटाटा घेतला आहे. कारण फ्लॉवर मटारची जी भाजी असते त्याच्यामध्ये थोडासा बटाटा पण छान लागतो, म्हणून मी अगदी छोटूसा चिंटूसा बटाटा घेतलेला आहे. आणि फोडणीमध्ये कांदा लसूण किंवा आलं असं काहीच वापरणार नाही आहे मी. त्याच्यामुळे नॉर्मल आपली जी गरम मसाला किंवा जे काही आपलं राई जिरं वगैरे असतं ना तेवढीच फोडणी आहे आणि कढीपत्ता वगैरे टाकून जी काही फोडणी देतो ना तशीच करणार आहोत. तर सर्वात आधी आपण मटार फ्लॉवर आणि बटाटा ही भाजी करून घेणार. त्याच्यानंतर मग एक एक भाज्या करून घ्यायच्या. थोडासा चण्याची डाळ कोबीच्या भाजीत जर टाकली तर थोडासा शिजायला वेळ लागतो, त्याच्यामुळे पहिली ना ती वाफेवर शिजवून घ्यायची आणि नंतर मग त्याच्यामध्ये जे काही तुम्हाला टमॅटो वगैरे ॲड करायचा असतो ना तो ॲड करायचा. पहिल्यापासून टमॅटो वगैरे ॲड करायचा नाही कोबीच्या भाजीमध्ये. तर आता कुकरच्या शिट्या माझ्या झालेल्या आहेत, तो कुकर आता मी उतरवून घेते आणि आपण ना भाजी पहिली फोडणीला टाकून घेऊ. तर भाजी फोडणीला टाकण्यासाठी मी इथे छोटीशी कढई घेतलेली आहे. सगळ्या भाज्या छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्येच बनणाऱ्या आहेत, त्याच्यामुळे छोट्या छोट्या कढईमध्येच तुम्हाला दिसतंय. तर थोडंसं तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये सर्वात आधी थोडीशी राई टाकायची, थोडंसं जिरं टाकायचं. अगदी जिरं ऑप्शनल आहे, मी बऱ्याच वेळा टाकत पण नाही, पण काय आहे आता आपण बाकी काही फोडणी नाही देणार आहोत म्हणून ते टाकलं आहे. थोडासा कढीपत्ता याच्यामध्ये होता तो मी टाकला, कारण काल मी तुम्हाला बोललेली माझ्याकडे कढीपत्ता नव्हता, मला कढीपत्ता कुठेच नाही मिळाला उशीर झाल्यामुळे. फोडणीमध्येच थोडीशी हळद, थोडंसं लाल मिरची पावडर टाकते. मी इथे मसाला टाकत नाही आहे, जो आपला मालवणी मसाला असतो ना तो वापरत नाही आहे मी इथे. ही जी कलरची लाल मिरची असते ना ती वापरते. त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा धणा पावडर आणि जिरा पावडर याची पूड टाकते, जी माझ्याकडे एकत्र असते ते. आणि हे फ्लॉवर मटार बटाटा आणि टमॅटो हे एकत्र टाकायचं. याच्यामध्ये थोडंसं मी मीठ टाकलं आहे. याला एक छान वाफ काढून घ्यायची आणि वाफ काढून घेतल्यानंतर मग आपण याच्यामध्ये जेवढं तुम्हाला पाहिजे असेल तेवढं पाणी, जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही पाहिजे असेल तर ग्रेव्ही करा, नसेल तुम्हाला तर थोडंसं कमी पाणी ठेवा. आता मी हे दुसऱ्या गॅसवर शिफ्ट करून घेते, म्हणजे छोट्या गॅसवर, म्हणजे ते तिथे शिजत राहील, कारण बटाटा वगैरे थोडासा शिजायला वेळ लागेल. कोबी मी चिरून घेतला आहे बघा, 2 याच्यामध्ये वेगवेगळा ठेवला आहे. आणि कोबीला ना बऱ्याच वेळा थोडासा उग्र असा वास येतो, त्याच्यामुळे कोबी घेताना ना खूप मोठा असा जास्त घ्यायचा नाही आणि तो छोटाच घ्यायचा आणि तो वजनाला ना जड असला पाहिजे. तो अगदी पोकळ असेल आणि हलका लागत असेल ना आणि खूप मोठा असेल तर तो तेवढा असा नाही, त्याला एक खूप जास्त उग्र वास येतो. तसंच फ्लॉवरचं पण असतं, फ्लॉवरमध्ये पण सेम आहे, जेवढा तो मोठा असतो ना तेवढा त्याच्यामध्ये खूप थोडासा उग्र वास असतो. त्याच्यामुळे थोडा म्हणजे थोडासा घेतलात ना तरी चालेल, पण तो छोटा बघून घ्या व्यवस्थित, त्याला टेस्ट पण खूप छान असते आणि त्याला एक उग्र असं स्मेल नसतो. कोथिंबीर जी मला पाहिजे होती ती पण मी वेगवेगळी काढून घेतली. भजीसाठी कोथिंबीर वेगळी काढून घेतली आणि बाकी भाज्यांसाठी लागणारी कोथिंबीर मी वेगळी काढून घेतली. आता कोबीच्या भाजीला फोडणी देते. तर फोडणीसाठी राई, थोडंसं जिरं, त्याच्याबरोबर हिरवी मिरची, कढीपत्ता असला असता तर मी वापरला असता, पण कढीपत्ता नव्हता,
थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये मी टाकलेली आहे, त्याचबरोबर थोडीशी हळद टाकली आणि आपण ही जी घेतलेली चिरून ठेवलेली कोबी होती ती मी याच्यात टाकली, थोडंसं मिक्स केलं. आता आपण याच्यामध्ये चण्याची डाळ टाकणार आहोत. चण्याची डाळ फक्त नावापुरती, म्हणजे एक टेबलस्पून म्हणजे छोटा चमचा आपल्याला टाकायचे, कारण कोबीची भाजी बऱ्याच वेळा खाल्ली जात नाही, तर त्याच्यामुळे म्हणून चण्याची डाळ. तर मला चण्याची डाळ खूप जास्त आवडते कोबीची भाजी किंवा फ्लॉवरच्या भाजीमध्ये वगैरे, किंवा अलकुलची भाजी आपण करतो त्याच्यामध्ये, म्हणून मी इथे पण चण्याची डाळ टाकूनच केली. आणि भाजी वाफेवर पटकन होतात. या दोन्ही ज्या भाज्या मी दाखवल्यात ना त्या कमी वेळात म्हणजे कमी वेळ लागणार आहेत आणि आपल्याकडे बऱ्याच वेळा अवेलेबल पण असतात. खूप जास्त आपल्याला ऑप्शन शोधायची पण गरज नसते. तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने म्हणजे जे आपल्याकडे असतील ज्या भाज्या त्याच्यातनं थोडासा वेगळा विचार करून असं खूप सुंदर असं आपण जेवणाचं ताट तयार करू शकतो. मग फेस्टिवल असो किंवा मग घरी येणारे एखादे पाहुणे असो. तर इथे माझी ना भाजी त्या साईडला शिफ्ट केलेली आहे, ती पण ऑलमोस्ट आता होत आली. त्याच्यामध्ये मी थोडंसं ओलं खोबरं टाकलेलं आहे, कारण आपण वाटप वापरणार नाही आहोत. कारण वाटप वापरलं असतं तर त्याच्यामध्ये मग कांदा वगैरे पण येतो, म्हणून वरून थोडंसं ओलं खोबरं आणि थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे आणि बस 1-2 मिनटं त्याला शिजायला देणार आणि आपली ही एक भाजी तयार झालेली आहे. आता दुसऱ्या साईडला आपण जी वाफेवर शिजवतोय म्हणजे ताटावरती मी पाणी टाकून ती शिजवलंय, कारण हे स्टीलची कढई असल्यामुळे खाली लागू पण शकतं आणि तेवढं असं जास्त असं मी तेल टाकलेलं नाही आहे. तेल टाकलेलं असेल तर ती बऱ्याच वेळा तशी पण शिजली जाते. तर ती होते तोपर्यंत आपण हे भजीचं मिक्स करून घेऊ. याच्यामध्ये धना पावडर, जिरा पावडर मी टाकलेली आहे, त्याचबरोबर याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडीशी लाल मिरची टाकलेली आहे. याच्यामध्ये पण मी मालवणी मसाला जो नेहमी वापरते तो वापरलेला नाही आहे. थोडंसं मीठ टाकायचं याच्यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून आहे ना असंच ठेवायचं. जेवढं मिठाने याला पाणी सुटेल ना त्या पाण्यामध्येच आपल्याला हे भिजवायचं आहे, म्हणजे बेसनामध्ये. त्याच्यामुळे तुम्ही हे पहिलं लावून ठेवा, याला आपोआप पाणी सुटतं आणि मग आपल्याला पीठ मळणं खूप इझी होऊन जातं. तर आता डाळ आपली पाऊण शिजलेली आहे, म्हणजे 70% शिजली आहे, तेव्हा आपण त्याच्यामध्ये टमॅटो ॲड केला आहे. आता भेंडीच्या भरण्यासाठी आपण सारण तयार करू. त्याच्यासाठी खोबरं घेतलं आहे, ओलं खोबरं, त्याच्यामध्ये दाण्याचा कूट, धणाजिरा पावडर, हळद आणि याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं. तुमच्याकडे चाट मसाला असेल तरी पण तुम्ही वापरला तरी चालतो याच्यामध्ये. भाजी तयार झाली तिथल्यामध्ये, म्हणून मी खोबरं आणि त्याचबरोबर कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलं आणि आपल्या या दोन्ही भाज्या तयार झालेल्या आहेत. आता आपलं वरण भात आणि 2 भाज्या पटकन तयार झालेल्या आहेत बघा. आता याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि लिंबू आपण याच्यामध्ये वापरणार आहोत, पण नंतर वापरणार आहोत. थोडंसं आपण याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत. तुम्ही पाणी नाही वापरलं तरी चालेल. शेंगदाण्याला थोडासा तेलकटपणा असतो, त्याच्यामुळे ते छान मिक्स होतं, पण तरी पण तेल न टाकता मी ते थोडंसं पाणी वापरलं आहे. तुम्ही तेल पण वापरू शकता, ज्याने याची बाइंडिंग खूप छान होते आणि भरायला पण खूप छान होतं. तर भात बघा एका साईडला छान तयार झाला आहे आणि वरण पण तुम्ही बघू शकता, अगदी बाहेर वगैरे काहीच आलं नाही आहे. आणि बऱ्याच वेळा मला विचारला जातो की तू एका ह्याच्यामध्ये कसं लावतेस कुकर, तर याचे पण मी बरेचसे व्हिडिओ आपले मील प्लॅनिंगचे जर तुम्ही बघाल ना तर त्याच्यामध्ये मी शेअर केलेलं आहे. आता दोन्ही भाज्या ज्या झालेल्या आहेत ते वेगवेगळ्या डब्यांमध्ये मी काढून घेते. माझी बऱ्याच वेळाची ही सवय आहे, जेव्हा जेव्हा अशा भाज्या जेव्हा काही खूप जास्तीचे पदार्थ असतात किंवा रुटीन जरी मी जेवण बनवत असले ना तर जेवण झालं की मी ते एका छोट्या कंटेनरमध्ये किंवा डब्यांमध्ये काढून घेते, भांडी सगळी घासून घेते आणि मग जेवायला वगैरे घेते. त्याच्यामुळे खूप जास्तीचा पसारा पण होत नाही आणि माझ्या किचन प्लॅटफॉर्मवर जागा कमी असल्यामुळे ना प्रत्येक वेळेस तिथे मोठ्या मोठ्या कढया किंवा मोठे टोप हे खूप जास्त जागा घेतात. त्याच्यामुळे जागा कमी व्हावी, म्हणजे आपली जागच्या जागी सगळ्या गोष्टी दिसाव्या आणि कमी जागेत आपण जास्त गोष्टी मॅनेज करू कशा शकतो याच्यासाठी ना मी अशा पद्धतीने सगळं मॅनेज करत असते जेव्हा बरंचसं असं जेवण असतं. तर त्याच्यामुळे मी हे दोन्ही पदार्थ वेगवेगळे काढून घेतले आणि ज्या कढई होत्या त्या घासायला घेतल्या आणि आपल्याला जर वापरायच्या असतील तर परत आपण त्या वापरू पण शकतो. तर आता बघा इथे आपण भेंडी भाजायला घ्यायची आहे, पण त्याच्या आधी आपण करून घेऊ खीरची तयारी. तर इथे जी साबुदाण्याची खीर आहे त्याच्यासाठी याला काही फोडणी म्हणजे काय बोलतात तूप वगैरे असं काही टाकायची गरज नसते. साबुदाणे घेतलेत, त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकलं आहे आणि ना ते ट्रान्सपरंट होईपर्यंत म्हणजे पूर्ण म्हणजे असे ग्लॉसी दिसेपर्यंत ना ते शिजवून घ्यायचे. इथे भेंडी तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही कापू शकता, अगदी अख्खी ठेवा किंवा मग मध्यभागी त्याचे काप करा. मध्यभागी जर तुम्ही काप केलेत तर पूर्णपणे वरपासून खालपर्यंत पूर्ण खेचायचे आणि जिथे त्याचा उभा असा जो
देठसारखं असतो ना तिथे नाही कापायचं, त्याच्या मधोमध कापा. मग मधोमध जर तुम्ही कापलात ना तर तुम्हाला ती छान भरता येईल भेंडी. जर आपण तिथे जे ते उभट असतं ना तिथे जर तुम्ही कापायला गेलात तर ते कापलं पण नीट जात नाही आणि मग ते भरायला पण प्रॉब्लेम होतो. तर आता लिंबू मी सर्वात शेवटी टाकले. याचं रिझन हे आहे की त्याला पाणी खूप जास्त सुटतं, कारण मीठ आणि लिंबू एकत्र आलं की ते खूप मिश्रण थोडंसं पातळ होत जातं आणि आपल्याला खूप जास्त मिश्रण पातळ नको हवं, म्हणून हे नंतर टाकले मी जेव्हा भरायच्या वेळेस तेव्हा. तर आता हे थोडं थोडं करून मी मिश्रण सगळ्या भेंडींमध्ये भरून घेते. आणि खूप जास्त दाबून भरू नका, जेवढं ज्याच्यामध्ये जातं ना तेवढंच तुम्ही भरा, कारण अगदी भेंडीची साईज थोडीशीच असते. ते फक्त एक भेंडी फ्रायसाठी आपल्याला थोडं थोडं सारण भरायचं असतं. इथे बघाल तर ट्रान्सपरंट झालेले आहेत साबुदाणे. आता याच्यामध्ये मी 2 चमचे साखर टाकलेली आहे. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. साखर थोडीशी वितळली की मग आपण याच्यामध्ये दूध टाकायचं. दूध थोडंसं गरम झालं की याच्यामध्ये केशराच्या काड्या टाकायच्या, म्हणजे कलर छान येतो बघा. आणि हे ना आता आपण दुसऱ्या गॅसवर ट्रान्सफर करून घेऊ पाठीमागच्या साईडला, म्हणजे स्लो याच्यावर दूध थोडंसं आटेल, छान घट्ट असं होईल. आणि इथे आपण भेंडी फ्राय करून घेऊ. भेंडी फ्राय करण्यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये तेल टाकून घ्यायचं. तेल थोडंसं गरम झालं की याला फोडणी तुम्ही कढीपत्ता किंवा राई अशा पद्धतीने पण करू शकता, पण मी तिळाची फोडणी देते. तीळ तुम्ही असेच पण टाकू शकता, जेव्हा तुम्ही जे सारण भरतो ना त्याच्यामध्ये पण टाकू शकता. तीळ थोडेसे तळतळले ना की आपण याच्यामध्ये सगळ्या भेंडी भाजून घेणार आहोत. आणि भेंडी दोन्ही साईडने परतून घ्यायचे, थोडी थोडी करून 1-2-2 3-3 मिनिटांनी ती परतून घ्यायची. पण खालच्या साईडने पूर्णपणे भाजली, फ्राय झाली कीच मग ती उलट्या साईडने परतायची, नाही तर आतमधलं सगळं सारण बाहेर येतं. साबुदाण्याच्या खिरीमध्ये मी आता खोबरं टाकून घेतलंय. माझी आई, म्हणजे मला ती सवय आहे, आई बऱ्याच वेळा तिच्या उपवास असायचा मंगळवार, तर तेव्हा आम्ही पण ही साबुदाण्याची खीर खायचो, पण तेव्हा आम्ही साबुदाण्याची पेज म्हणून खायचो ती. तर तेव्हा ती त्याच्यामध्ये खोबरं टाकायची, तर मला पण तीच सवय, तर मी पण त्याच्यामध्ये खोबरं टाकते. आता खीर पण तयार झालेली आहे. आता गव्हाचं पीठ मळून घ्यायचं आपल्या पुऱ्यांसाठी. तर थोडंसं घट्टसर मळलेलं आहे आणि भजीचं पीठ पण आपण मळून घ्यायचं आता, कारण दोन्ही गोष्टी एकदमच होणार आहे. पुऱ्या करून झाल्या की मग आपण भजी तळून घ्यायचे. आता याच्यासाठी मी बेसन टाकणार आहे. आणि जेव्हा कडक कुठल्या गोष्टीने होतात तर त्याच्यामध्ये तुम्ही जर पाणी नाही वापरलं ना तर छान क्रिस्पी आपली भजी होतात. मग ती कांदा भजी असो किंवा मग कुठलीही भजी असो, त्याच्यामध्ये तुम्ही पाणी नाही वापरलं, फक्त मिठाच्या पाण्यात जर ती तुम्ही कुस्करून छान पिठाचा गोळा तयार केलात ना तर ती अगदी कुरकुरीत होतात. त्याच्यात तांदळाचा पीठ टाकायची गरज लागत नाही. कैरी होती तर मी विळीवर पहिली कापून घेतली, कारण एवढी लांब कैरी मला सुरीने तर कापायला अजिबात जमत नाही. आणि मला तशी पण जास्त ना विळीवरची खूप जास्त सवय. मी चॉपिंग बोर्डवर करते काम, पण तेवढं असं मला फाईन जमत नाही जेवढं मला विळीवर जमतं, कारण आईकडे असल्यापासून मला विळीचीच सवय आहे. तर इथे मी काकडी बारीक चॉप करून घेतली आहे. आता याच्यामध्ये मी खोबरं, दाण्याचा कूट टाकून घेतलाय. ही सगळी कोशिंबिरीची तयारी. थोडीशी कोथिंबीर टाकली, याच्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची टाकली, मीठ, साखर आणि याच्यामध्ये लिंबू आपण सर्वात शेवटी वापरणार आहोत, म्हणजे जेव्हा आपण खाणार आहोत ना तेव्हाच आपण टाकायचं, नाहीतर आत्तापासून याला खूप जास्त पाणी सुटतं. आणि तसं पण काकडी तुम्ही कापून घ्या किंवा किसून घ्या, त्याला खूप जास्त पाणी सुटलं जातं, म्हणून आत्ता आपल्याला टाकायचं नाही. जेव्हा आपण सर्वात शेवटी जेव्हा आपण खाणार तेव्हाच टाकायचं. फोडणी तुम्ही आत्ता केली तरी चालेल आणि मीठ मात्र नंतर टाका. तर आता आपण कैरी होती, कैरीच्या फोडी केलेल्या, त्याला मीठ आणि लाल मसाला, म्हणजे जी तिखटाची नाही फक्त कलरची जी मिरची पावडर असते ना ती टाकून घ्यायची. आणि दोन्ही याला फोडणी करून घेतली आहे मी. तर एकाला राई आणि जिरा, सॉरी, एका आपल्या फोडणीसाठी म्हणजे काकडीची कोशिंबीर केली त्याला मी जिऱ्याची फोडणी केली आहे. आणि जी कैरी आहे त्याला मी राईची फोडणी करून ते तयार करून घेतलं आहे. आणि एका साईडला आता आपण पुऱ्या पण तळून घेतल्या आणि भजी पण तयार करून घेतली आहे. अशी थाळी तयार झाली आहे, ज्याच्यामध्ये आहे चटपटीत कैरीचं लोणचं, खमंग अशी काकडीची कोशिंबीर, थंडगार असं ताक, त्याच्यानंतर मसालेदार छान अशी मटार फ्लॉवर बटाट्याची भाजी, कोबीची भाजी, त्याचबरोबर आहे भरलेली भेंडी, त्याचबरोबर आहे इथे साबुदाण्याची खीर, त्याच्यानंतर आहे आम्रखंड, त्याच्यानंतर आहे छान अशा पुऱ्या, त्याचबरोबर आहे कोबीची भजी, त्याच्याचबरोबर आहे पापड, वरण,
भात आणि त्याचबरोबर त्याच्यावरती तुपाची धार. तर अशी आपली ही साधी सिंपल अशी थाळी अगदी कमी वेळात आणि खूप जास्त विचार न करणारी लावणारी आहे. अगदी घरच्या साहित्यांमध्ये देखील ही तयार होते. तर आजचा हा व्हिडिओ गुढीपाडव्याचा स्पेशल असा मी तुमच्याबरोबर शेअर केलेला तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. उद्या एका छानशा व्लॉगमध्ये भेटते. तोपर्यंत बाय बाय.